नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेच्या आजच्या 31 मेच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण आता इथे शिल्पाचं खरं रूप आता आर्ची मात्र मालक साहेबांसमोर कसं आणणार हे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता मात्र आनंदीवरती ही शिल्पा जबरदस्ती करत असते. लवकर सही करा, लवकरात लवकर सही कर. त्यावर लगेच आनंदी मात्र या शिल्पाचा हात झिडकारते. शिल्पाताई, बासा, मी आता यावरती सही करू शकत नाही. कारण हे कागद कशाचे, यात काय लिहिलंय हे जाणून घेतल्याशिवाय मी सही नाही करणार. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, अच्छा, म्हणजे यात काय लिहिलंय हे तुला ऐकायचंय? ऐक मग. विद्याधरला जेलमधनं सोडवण्यासाठीचा माफीनामा आहे हा. चल पटकन सही कर. मला माझ्या भावाला जेलमधनं बाहेर काढायचंय. आता मात्र लगेच आनंदीचा हात पकडतच आता शिल्पा त्यावरती सही करायला जबरदस्ती करत असते. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, बास शिल्पाताई, मी त्या माणसाला सोडवण्यासाठी यावरती सही कधीच करू शकत नाही. तुमचा अपमान होईल, पण मी नकार देते यावरती सही करण्यासाठी. कारण ज्या माणसामुळे माझ्या स्वाभिमानाला ठेच लागली, माझ्या आयुष्याची वाट लागली, त्या माणसाला सोडवण्यासाठी मी कधीही सही करू शकत नाही. त्यामुळे शिल्पाताई, मला माफ करा, मी यावरती सही नाही करू शकत. आता शिल्पा भडकते. काय गे, तुझी एवढी हिंमत, म्हणजे तू मला नकार देते? शिल्पा निंबाळकरला एक गोष्ट लक्षात ठेव, याचे परिणाम खूप वाईट होतील. आता मात्र शिल्पा खूप भडकलेली असते. तर इकडे आता मालक साहेब आणि शिर्के साहेब आता कारखान्याच्या बाहेर उभे असतात. तेव्हा लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब, आपण जी मूर्ती रेखीव काम केलं आहे ना, एक नंबर भारी. नाही म्हणजे मालक साहेब, जगातली स्त्री कशी असते, तिचा आदर कसा करायचा असतो, हे समजणं तुमच्याकडनं शिकायला पाहिजे. कारण एका स्त्रीला कसा आदर द्यायचा, तिचा सन्मान कसा करायचा, ती सुशिक्षित कशी झाली पाहिजे, हे समजणं तुमच्याकडनं शिकायला पाहिजे. तुम्ही अख्ख्या गावातल्या स्त्रियांचा मान ठेवता, त्यांच्यासाठी हवं नको ते समज बघता. खरंच मालक साहेब, तुमची ही शिकवण ना आपल्या अख्ख्या गावाने जपायला पाहिजे. खरंच आपल्या सगळ्या समाजातील पुरुषांनी ना तुमच्याकडनं हे समज शिकून घ्यायला पाहिजे. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, अहो, मी सगळ्या गावातल्या बायकांची जबाबदारी घेतलीच आहे. कारण हे गाव आपलं आहे, या गावातली सगळी माणसं आपलीत. कारण या गावात ज्या कोणी स्त्रिया असतील त्यांचा मान सन्मान व्हायलाच पाहिजे. आणि मग राहिला प्रश्न आपल्या घरचा. शिर्के, बाहेरच्या स्त्रियांचा मान करायचा नसतो, फक्त घरातल्या स्त्रियांनाही मान दिला पाहिजे. त्यामुळे मी सगळ्या स्त्रियांचा आदर करतो आणि ही सगळी शिकवण मला माझ्या आईने दिले. कारण शिर्के, मला लहानपणापासून बघायला भेटले, माझ्या आईला खूप काही सहन करावं लागले हो. माझे बाबा सतत तिला दारू पिऊन मारायचे, तिला त्रास द्यायचे, हे सगळं मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे. आणि म्हणूनच मला कुठल्याही स्त्रीला त्रास होताना बघवत नाही. आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीचा मान झालाच पाहिजे शिर्के. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, वा मालक साहेब, पटला, लय भारी. तर इकडे आता लगेच आता शिल्पा म्हणू लागते, आनंदी, जास्त तोंड चालू नको हां, याचे परिणाम भयंकर होतील, लवकर सही कर. आनंदी मात्र लगेच या माजोरड्या शिल्पाचा हात हिसकावते. नाही शिल्पाताई, मी नकार देते. तुम्हाला कळत नाही, तुम्ही कितीही जबरदस्ती करा, कितीही माझ्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करा, तरी पण मी या पेपरवरती सही नाही करणार. मी त्या विद्याधरला जेलमधनं बाहेर सोडवण्यासाठी तुमची मदत नाही करू शकत. त्याच वेळेस आता लगेच शिल्पा म्हणू लागते, अच्छा, नकार देते तुम्हाला? ही भाजी तू मालक साहेबांसाठी बनवली ना? थांब, आता तुझी ही भाजी कचरा कुंडीतच फेकते. म्हणजे काय वाढशील तुझ्या मालक साहेबांना? बघ, अजूनही विचार कर, फेकू भाजी? आता लगेच आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई, ऐकून घ्या ना, असं नका करू शिल्पाताई. आता लगेच आता शिल्पा पटकन ती भाजीची जी कढई असते ना ती उचलते आणि बाजूला एका ड्रावरमध्ये ठेवते. आणि आनंदीला म्हणू लागते, फेकली चल तुझी भाजी कचरा कुंडीत. आता काय वाढणार आहे युगंधरला, सांग ना. एक गोष्ट लक्षात ठेव, सही कर आणि काम मिटून टाक, डोक्याला ताप करू नको. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही करू शकत मी सही. तुम्ही मला कितीही काही म्हटलात तरी मी सही करणार नाही. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, थांब आनंदी, तुला आता ना माझा हिसकाच दाखवते. लय मास दाखवायली ना तू. आता चल,
तुला ना हिसका दाखवल्याशिवाय सोडणार नाही. ही शिल्पा निंबाळकर काय चीज आहे ना, हे आज तुला कळेलच, असे म्हणतात शिल्पा लगेच आनंदीचा हात पकडते आणि ओढतच तिला आता आबांच्या घरी घेऊन निघालेली असते. त्याच वेळेस आता इकडे मालक साहेब शिर्केंना मदत असतात. शिर्के, अहो समाजातल्या स्त्रियांचा मान तर होणारच, पण आधी आपल्या घरातल्या स्त्रियांचा मान झाला पाहिजे आणि म्हणूनच माझ्या घरातल्या स्त्रियांसाठी मी रात्रंदिवस झगडतो. त्यांचा मान सन्मान व्हायलाच पाहिजे. जर माझ्या घरातल्या स्त्रियांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी ते खपवून घेणार नाही. मग ते कोण बी असू दे, त्यांची मी गावातनं धिंड काढणार, त्याला रस्त्यावरती आणणार आणि त्याला मात्र नको नकोसं जीवन करणार त्याचं, अशी त्याची अवस्था होणार, मग तो कोण बी असू दे. त्याच वेळेस आता इकडे ही शिल्पा आता आनंदीला ओढतच आबांच्या घरी घेऊन निघालेली असते. तर इकडे आबा जाधवांच्या घरी मात्र आर्चीने आता मस्त आनंदी दिदीचा आणि आपल्या जिजूचा युगंधर मालकांचा छान असा फोटो बनवून आणलेला असतो. तेव्हा ती आता आबा आणि आरतीताईला आवाज देऊ लागते, या या लवकर या, मी काय बनवलंय तुम्हाला बघायचंय की नाही, चला लवकर. आबा म्हणू लागतात, चल बाई आरती, या पोरीची ना नुसती धांदलबाई काहीतरी चालू असती, चल बघूया काय बनवलंय. आता मात्र समोर मस्त मालक साहेब, त्यांच्या अगदी हातात हात घेतलेली आनंदी दिदी, हे सगळं दृश्य त्या फोटोत बघून आता आबा आणि आरतीताई खुश होतात. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, अरे बापरे, हा फोटो कधी काढला? मालक साहेबांनी मस्त असं धोतर बितर घातलंय, फेटा घातलाय आणि आपली आनंदी काय भारी दिसते ना, कधी काढला? आणि आरचे, तू कधी गेली होती या कार्यक्रमाला? मला कोणी सांगितलं बी नाही. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, आबा अहो कार्यक्रम. ह्याच वेळेस आबा म्हणू लागतात, म्हणजे आरती तू पण गेली होती? मला तर कोणी काही बोललंच नाही. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, आबा एक मिनिट, कार्यक्रम वगैरे काही नव्हता. तेव्हा आबा म्हणू लागतात, नाही मग फोटो कसा काढला? फोटोग्राफरनी काढलाय का? काय भारी दिसतात ना दोघेजण. तेव्हा लगेच आता आरती म्हणू लागते, नाही आबा, तो फोटो बनवला गेलाय. तेव्हा आबा म्हणू लागतात, अरे बापरे, असा फोटो कोणी बनवला? तेव्हा आरती म्हणू लागते, आबा ते AIचं असतं, ते तुम्हाला नाही समजणार, तुम्हाला थोडक्यात सांगते. हे बघा, ही आपली आनंदी दिदी आणि हे आपले खडूस जिजू सतत आपले ते काळे कोट काही सफारी घालून फिरत असतात. किती विचित्र वाटतं ते. असे कधीतरी वेगळे कपडे घालायला पाहिजे ना, पण नाही, म्हणूनच मी त्यांना हे वेगळे आपल्या भारताच्या पारंपरिक पद्धतीचे कपडे घातलेत आणि त्यांचा हा फोटो बनवून घेतलाय. किती भारी दिसतात ना दोघे. तेव्हा आबा म्हणू लागतात, हो, हातात हात धरून अशीच त्यांची जोडी सतत साथ राहू दे, म्हणजे कसं अगदी भारी. तारणहारा, त्यांच्याकडे लक्ष दे रे बाबा. त्याच वेळेस आता बाहेर अंगणात आनंदीचा आवाज येऊ लागतो, शिल्पाताई थांबा, शिल्पाताई असं नका करू. त्याच वेळेस आता आनंदीचा आवाज येताच आबा, आरतीताई, आरची सगळेजण धावत बाहेर येतात. काय झालंय? आता शिल्पा लगेच आबांच्या पायाजवळ आनंदीला ढकलून देते, ही घ्या, तुमची ही पोरगी तुमच्या या दळभद्र्या घरातच राहू दे आजपासनं. निंबाळकरांच्या घरात येण्याची हिंमत करायची नाही, सांगून ठेवते. आता मात्र आबा, आरतीताई, आरची सगळ्यांना धक्का बसतो. काय झालंय? त्याच वेळेस आता लगेच शिल्पा म्हणू लागते, ए थेरड्या, या पोरीला आमच्या निंबाळकरांच्या घराची सून व्हायचं, लय माज दाखवायचं आहे ना, पण आता हिला इथेच चढू द्यायचा, आमच्या घराकडे डोकून बघायचं नाही. हिच्यासाठी निंबाळकरांचा उंबरा कधी बी उघडा राहणार नाही, सांगून ठेवते. त्याच वेळेस आता लगेच आबा पुढे येतात, शिल्पाताई काय झालंय, एवढ्या का भडकलात तुम्ही? माझ्या पोरीकडनं काही चूक झाली का? काही चुकलंय का आधी ते तरी सांगा. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, चुकलं? मोठी चूक केली. ए थेरड्या, तुझी ही पोरगी लग्न करून सासरी निघाली होती, तेव्हा तू तिला काही संस्कारिक भाषा सांगितली होती की नाही? सासरी आल्यानंतर मोठ्यांचा आदर करायचा, मान करायचा, मोठी लोक जी सांगतील ते ऐकायचं, तसंच वागायचं, असे संस्कार दिले नाहीत तू? तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, काय झालंय शिल्पाताई, काही चुकलंय का तिच्याकडनं? तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, हो, मोठी चूक केली तिने आज मी सांगितलेलं काम ऐकलं नाही, नकार दिलाय. तेव्हा आबा म्हणू लागतात, आनंदी काय झालंय, स्पष्टपणे सांग, मला खरं खरं बोल, तरच मी पुढे बोलू शकतो आनंदी. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आबा, शिल्पाताईंनी मला विद्याधर सरांना सोडवण्यासाठीचे जे पेपर आहेत ना, ते पेपरवरती सही करायला सांगितली, पण आबा, ज्या माणसाने माझ्या स्वाभिमानावरती ठेच पोचवली त्या माणसाला सोडवण्यासाठी मी त्या पेपरवर सही नाही करू शकत, म्हणून मी नकार दिला आणि त्यांना राग आला
म्हणून त्या मला ओढतच इकडे घेऊन आल्या. त्यावर लगेच आता आबा म्हणू लागतात, शिल्पाताई, मला नाही वाटत माझ्या पोरीची यात काही चूक आहे. कारण आम्ही गरीब जरी असलो ना तरी आमच्यासाठी आमचा स्वाभिमान खूप महत्त्वाचा आहे आणि माझ्या आनंदीने नकार देऊन चांगलंच काम केले. तिची यात काय बी चूक नाही. जर तिने होकार देऊन यावर सही केली असती तर तिच्या स्वाभिमानाचा अपमान झाला असता. आणि आम्ही गरीब जरी असलो ना तरी आम्ही लोक स्वाभिमान विकणारे नाही आहोत, एवढं लक्षात ठेवा. आता मात्र या शिल्पाला तर या आबांचाही खूपच राग येतो. ए थेरड्या, तू बी तिचीच बाजू घेऊन बोलतोय. हे बघ, गुपचूप गुमानं सही करायची हा, नाहीतर वाट लावून टाकेल. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, नाही करू शकत. माझी आनंदी त्या पेपरवर सही नाही करू शकत. तिची काय बी चूक नाही. तिने जे केलंय ते अगदी योग्य आहे. त्यामुळे तिला मी हे चुकीचं काम करूच देणार नाही. माझ्या लेकीच्या या निर्णयात मी तिच्या पाठीशी उभी असणार आहे. त्यावर लगेच आता ही शिल्पा म्हणू लागते, गरिबीचा एवढा माज स्वाभिमानाचा बरा नव्हा. तुमचा हा फालतू स्वाभिमान तुमच्या जवळ ठेवा आणि सडा इकडे गरिबीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या या फालतू स्वाभिमानामुळे जास्त उडायची गरज नाही. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही लय मोठेपणाने मिरवताय स्वाभिमान घेऊन, म्हणून श्रीमंत नाही होऊ शकत तुम्ही शेवटी गरीब दळभद्रेच असणार आहेत. आणि तुमच्या या गरीब लोकांच्या स्वाभिमानाकडे बघत आमच्यासारख्या श्रीमंत लोकांनी बाजारात चिचुके विकायचे जमणार नाही. गुपचूप सही करायची, नाहीतर मग निंबाळकरांच्या घराचा आणि या पोरीचा कसलाही संबंध उरणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आत्ताच युगंधरकडे जाणार आणि या आनंदीला घटस्फोट दे अशी मागणी घालणार आणि माझा भाऊ माझा शब्द पाळणार. तुमच्या या पोरीला घटस्फोट देणार. मग काय कराल तुम्ही? मग लोक तुमची चिथू करेल, तुमच्या तोंडावरती थुकतील. तेव्हा या नाक घासत माझ्या पायावरती माफी मागायला. पण तेव्हा मी तुम्हाला माफ करणार नाही. त्यामुळे आत्ताच वेळ, लवकरात लवकर सही करा. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतं, शिल्पाताई शांत व्हा. हे बघा, घटस्फोटाचा विषय काढू नका हो, असं नका बोलू. त्यावर शिल्पा म्हणू लागते, नाही ना, घटस्फोट नको आहे ना, लोक नावं ठेवतील ना. मग लवकरात लवकर सांगा, ती तुमची पोरगी या पेपरवर सही करणार आहे की नाही. त्यावर आबा म्हणू लागतात, हे बघा शिल्पाताई, आम्ही जरी गरीब असलो ना तरी आम्ही स्वाभिमानी आहोत. आणि माझ्या आनंदीने या घरात गरिबीत जीवन काढलं असेल हो. तिला दिसत नसलं तरी जगात कसं वागायचं, स्वाभिमान कसा टिकवायचा ना, हे मी तिला शिकवलंय. त्यामुळे ती या पेपरवरती सही नाही करू शकत. आता मात्र शिल्पाला राग येतो. ठीक आहे, तर मग तुमचा आणि आमचा संबंध नाही होऊ शकत. चालले मी, सडा इकडेच या गरिबीत स्वाभिमान मिरवत, असे म्हणत आता शिल्पा तिकडनं निघून जाते. तर आता इकडे मालक साहेब घरी आलेले असतात. तर आता सगळेजण मस्त चहा पीत बसलेले असतानाच शिर्केंना फोन येतो. त्याच वेळेस शिर्के पटकन फोन उचलतात. तेव्हा लगेच आता आरंभ असोसिएशन कंपनीकडनं शिर्केंना फोन आलेला असतो. हे बघा, आमची जी कंपनी आहे ना असोसिएशन, ती दरवर्षी एका नामवंत माणसाला पुरस्कार देण्याचं काम करते. आणि आमच्या या असोसिएशनचा पुरस्कार आज युगंधर मालकांना भेटणार आहे. तेव्हा आता शिर्के म्हणू लागत, काय, आमच्या मालक साहेबांना पुरस्कार? तेव्हा लगेच आता ते कंपनीवाले म्हणू लागतात, हो, यावर्षी नामवंत पुरस्कार युगंधर मालकांनाच भेटणार. कारण त्यांनी खूप मोठं डील फायनल केलं आहे. 7 समुद्रापलीकडे त्यांच्या कारखान्याचं नाव झालं आहे. त्यामुळे त्यांचा पुरस्कार होणार आहे. रीतसर पद्धतीने तुमच्या घरी निमंत्रण पत्रिका येईल आणि मग त्यानुसार वेळ काळ कळेल तेव्हा तुम्ही मात्र नक्कीच मालक साहेबांना घेऊन या. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, चालेल, येऊ की. त्यावर आता लगेच ते सर म्हणू लागतात, तसं तर आम्ही दरवर्षी जे सिलेक्ट होतात ना त्यांचा इंटरव्ह्यू घेतो, त्यांच्या घरी येतो. पण यावेळेस ना आमच्या डिजिटल मीडियामध्ये जरा प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळे इंटरव्ह्यू घेणं जमणार नाही. पण पुरस्कार नक्कीच तुमच्या मालक साहेबांना भेटणार. आता शिर्केंना खूपच आनंद होतो. तेव्हा लगेच आता शिर्के साहेब फोन बंद होताच मालक साहेबांना ही बातमी देतात. मालक साहेब, अहो, आरंभ असोसिएशनकडनं तुम्हाला मोठा पुरस्कार भेटणार आहे. तुमचं नाव घोषित झालं आहे. आता मालक साहेब, त्यांचे आई बाबा, शिल्पाताई सगळ्यांना खूप आनंद होतो. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागतो, अरे बापरे, एवढा मोठा पुरस्कार? खरंच युगंधर,
तू खूप मोठं यश संपादन केलंय. तुझं औक्षण तर व्हायलाच पाहिजे. आज आनंदाचा दिवस आहे ना. आता लगेच शिल्पा पटकन आतमध्ये जाते आणि आता मालक साहेबांचं औक्षण करण्यासाठी ताट घेऊन येते. तर आता लगेच मालक साहेब आपल्या आईबाबांचा आशीर्वाद घेतात. खरंच युगंधर, तू खूप मोठं यश गाठलं. आज समिधाचं स्वप्न पूर्ण केलं. तू अशाच उंचीवरती जावं अशी तिची इच्छा होती आणि आज तिची इच्छा पूर्ण झाली. आता मालक साहेब समिधाच्या फोटोकडे बघतात. समिधा, आज मी जो काही आहे ना तो फक्त तुझ्यामुळे. आज तुझ्यामुळे माझं यश इथपर्यंत पोचलंय. आता लगेच पटकन शिल्पाताई औक्षणाचं ताट घेऊन येते. मालक साहेबांची आई शिल्पाताई दोघीही आता मालक साहेबांचं औक्षण करतात. त्याच वेळेस आता मालक साहेब पटकन एक मिठाई घेतात आणि शिर्के साहेबांजवळ येतात. शिर्के, हे घ्या, तोंड गोड करा. कारण पुरस्कार जरी मला भेटत असला ना तरी यातला अर्धा वाटा तुमचा आहे शिर्के. आता मात्र शिर्केनं अगदी असं भरून आल्यासारखं होतं. मालक साहेब, मी? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हो, कारण शिर्के, माझ्यापेक्षा जास्त जबाबदारी तुम्ही पार पाडता. ही डील मिळवण्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस केला. नको तेव्हा तुम्ही कामासाठी झगडलात. त्यामुळे तर मी घरी इथे हवेलीत शांतपणे झोपू शकलो. प्रत्येक वेळेत तुम्ही काम पूर्ण पार पाडले. त्यामुळे शिर्के, खरंच मान सन्मान जरी माझा असला ना तरी त्याचा पाठिंबा तुमचा खूप आहे. म्हणून शिर्के, चला तोंड गोड करा बरं. आता लगेच शिर्के साहेबांचं मालक साहेबांनी तोंड गोड केलेलं असतं. आता शिर्के साहेबांनाही खूप भारी वाटतं. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई, आनंदी कुठे दिसत नाही. आनंदी कुठे आहे? आता मात्र शिल्पा एक नंबरची भामटी. आता लगेच युगंधरला खोटं सांगते. अरे युगंधर, आहे की ती घरात आराम करते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, ठीक आहे, करू द्या तिला आराम. मालक साहेब वरती निघून जातात. तर इकडे आता आबा आनंदीला म्हणत असतात, आनंदी बाळा, तू टेन्शन घेऊ नको. अगं, तू जो नकार दिलाय ना तो अगदी बरोबर आहे. आम्ही या तुझ्या निर्णयात तुझ्यासोबत आहोत. अजिबात हायगाई करायची नाही, माघार घ्यायची नाही. आपला स्वाभिमान आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आपण गरीब आहो म्हणून स्वाभिमान विकायचा नाही, हे मी तुला लहानपणापासून शिकवलंय आणि म्हणूनच मला तुझा निर्णय पटलाय आनंदी. पण आनंदी, मला एक सांग, आज जे काही घडलं ते युगंधर मालकांना माहिती आहे का? तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही आबा, मालक साहेबांना यातला शब्द बी ठाऊक नाही. तेव्हा लगेच आता आबा म्हणू लागतात, अच्छा, मालक साहेबांना यातलं काही माहिती नाही म्हणून तर हे समज घडलंय. जर त्यांना हे सगळं माहीत असतं तर त्यांनी इथपर्यंत पोचूच दिलं नसतं. हे सगळं त्यांना कळवावं का? त्याच वेळेस आता आरती म्हणू लागते, हो आबा, आपण त्यांच्या कानावरती घालायला पाहिजे. तेव्हा आरती म्हणू लागते, हो, त्या शिल्पाताईचा माज उतरवायलाच पाहिजे. लय उड्या मारत असती, आपल्या आनंदी दिदीला सतत बोलत असती ना, तिचं नाव मालक साहेबांना सांगायलाच पाहिजे. तेव्हा लगेच आता आबा म्हणू लागतो, थांबा पोरीनो, आपण असं नाही करू शकत. मालक साहेबांच्या घरात अशाने भांडणं सुरू होतील आणि आपल्याला त्या घराची फूट होऊ द्यायची नाही. त्यामुळे आपण काय बी सांगायचं नाही. जे होईल ते आपण बघून घेऊया. आता लगेच आरती पटकन आपला मोबाईल घेते आणि तिकडनं बाहेर जाते. कदाचित तिला शिर्केंना फोन करून हे सगळं करवायचं असेल. त्याच वेळेस आता आरची मनाशीच म्हणू लागते, आबा, तुम्ही जरी नकार देत असल्या ना तरी या शिल्पा काकूचं लय झाला. सतत माझ्या आनंदी दिदीला त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि जर हे मालक साहेबांपर्यंत पोचलं नाही तर तिची चांगलीच मज्जा होईल आणि सतत माझ्या आनंदी दिदीला त्रास देईल आणि ती जिंकेल आणि माझ्या आनंदी दिदीला हरवेल. नाही नाही नाही, मी असं होऊच देणार नाही. मी स्वतःच जाते मालक साहेबांच्या समोर जाऊन त्यांना सगळं खरं खरं सांगते. म्हणजे कसं या शिल्पा काकूचा ना चांगला माज उतरेल. आता मात्र आरची तडक मालक साहेबांकडे निघालेली असते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मालक साहेब आनंदीला घरी घेऊन आलेले असतात. पण मात्र ऐन वेळेस रात्री हा विद्याधर तिकडे टपकलेला असतो. आता मात्र विद्याधरच्या तावडीतनं मालक साहेब आनंदीला कसं वाचवणार आणि शिल्पाच्या नाकावर टिचून या विद्याधरला पुन्हा कसं जेलमध्ये पाठवणार, काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.